तर दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी एकत्र आले। आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थ्यांची म्हणणे आहे की स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्यावर परिणाम होत आहे। त्यामुळे या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय तातडीने घ्यावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। मुळात हे बघा, प्रश्न हा पडतो आहे की इथली जी वास्तविक सरकार आहे, या सरकारला इथल्या विद्यार्थ्यांशी काहीही घेणं देणं नाही आहे। मुद्दा सीधा आणि सिंपल होता, धर्मेंद्र प्रधान या नीट पेपरचं प्रकरण हाताळू शकला नाही, त्यामुळे माननीय सोनम वांगचुक सर दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते। हे असंवेदनशील सरकार 21 दिवस जर एखादी व्यक्ती आंदोलनाला उपोषणाला बसत असेल आणि याची गोष्ट जर ही सरकार ऐकत नसेल तर बघा मित्रांनो की या देशातला सर्वसामान्य नागरिक ज्याचे असंख्य असे प्रश्न आहे, हे असंख्य प्रश्न दूरच राहिले। म्हणजे इथली मेनस्ट्रीम मीडिया असो, इथलं सरकार असो, जर हे विद्यार्थ्यांचे मुद्दे नसेल लक्षात घेत तर इथून पुढे येणारे दिवस आपल्याला आठवावं लागेल। आजचं हे जे आंदोलन आहे माननीय सोनम वांगचुक सर यांच्या समर्थनात आहे आणि सरकारने जे दडपशाहीचं धोरण सोनम वांगचुक सरांना ज्या पद्धतीने उचलून नेलेलं आहे त्याचा आम्ही मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध करतो आणि धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची या ठिकाणी मागणी करतो। काय सांगायला आज तुम्ही सोनम वांगचुक यांच्यासाठी त्यांच्या समर्थनात उतरले आहे? सोनम वांगचुकच्या समर्थनास आम्ही उतरलो असं म्हणता येईल सर की आम्ही त्यांच्या समर्थनास नाही, ते आमच्या समर्थनास उतरले आहे। ठीक आहे, अभिजित दीपके यांनी आमच्या सगळ्यांसाठी एक आवाज उतरला। आम्ही सगळे स्टुडंट्स आहेत, स्टुडंट्स, बेरोजगार आणि जितके या सरकारमुळे फ्रस्ट्रेट लोक आहेत ते सगळे आम्ही आहोत। इथे उतरलेले सगळे त्याच्या ऑपोजिटला आहे। तुम्ही तसं विचारला की सोनम वांगचुकचं आम्ही समर्थनास नाही, ते आमच्या समर्थनात उतरला। संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे, तुम्ही मागणी धरून ठेवणार आहे का? त्यांचं म्हणजे सोनम वांगचुक यांच्या आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का? सर्वात पहिले तर मला इतकं माहिती आहे की संसदमध्ये जे चालू आहे ज्या मुद्द्यांबद्दल ते आज आवाज उचलणार आहेत, तर आम्ही जो आवाज उचलतो तो आमचा एक मुद्दा नाही आहे का? तो भारत देशांसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नाही आहे का? बेरोजगारी, एज्युकेशन, जे पेपर्स लीक होतात ते सगळं महत्त्वाचा उद्देश नाही आहे का? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष न देता बाकीच्या मुद्द्यांवर लक्ष देता। वंदे भारत सारखे जे वेगवेगळे तुम्ही कायदे आणत आहेत ते आणत आहेत, पण हा कायदा महत्त्वाचा नाही का? मला हे विचारायचं आहे सरकारला। आमचा आतापर्यंत विचार होता की धर्मेंद्र प्रधान यांना इस्तिफा मागू, पण काल जे आमच्या जनता मंतरवर जे झालं तिथे त्या लोकांना मारहाण केलं, सोनम वांगचुक यांना न सांगता जबरदस्ती उचलून घेऊन गेलं, हे सरकारच्या कोणत्या कायद्यामध्ये येते का? त्यांनी म्हटलं आहे की सत्ता पक्षांकडे म्हणतात की आंदोलन ज्या म्हणजे भरकटलेलं आहे, अनेक जे मागणी होती ती त्याच्या व्यतिरिक्त इतर मागण्यांकडे लक्ष जातं असं त्यांचा आरोप आहे। त्यांचा आरोप तर खूप काही आहे। त्यांचा आरोप असते ते आमोर सामोर येऊन बोलू शकतात, त्यांच्याकडे फुल ऑथॉरिटी आहे, ते हा देशाची सरकार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आमचे प्राईम मिनिस्टर, त्यांच्याकडे इतकी पॉवर आहे की ते पाकिस्तानामध्ये जाऊन बर्थडे सेलिब्रेशन करतात, ते युक्रेन आणि रशियाची वॉर थांबवू शकतात, तर ते आपल्या देशामध्ये होणाऱ्या गोष्टी थांबवू नाही शकत का? एक्चुअली और मुझे मेरे पेरेंट्स ने जाने नहीं दिया जंतर मंतर, तो मैं सोच रही थी कि हमारे तरफ से कुछ ना कुछ हो जाए, तो मैं नागपुर आई हूँ आज और हम चाह रहे हैं कि धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा देना चाहिए। भाई देखो, तुमसे गलती हुई है, मान लो और इस्तीफा दे दो। इतने लोग अगर यहाँ पे खड़े हैं, जंतर मंतर पे इतने लोग खड़े हैं, आप में इतना दम नहीं कि आप अकाउंटेबिलिटी लो। अगर आपसे पेपर लीक हुआ है, आप वो पद छोड़ दो। इतने स्टूडेंट को एंटी नेशनलिस्ट आज आप बोल रहे हो, आपको ये शोभा दे रहा है। और इस सरकार से मैं सवाल पूछना चाहती हूँ, अगर आपके पास इतने अच्छे एजुकेटेड लोग हैं, एक्टिविस्ट लोग हैं, सोनम वांगचुक जैसे लोग अगर बैठे हैं जंतर मंतर पे प्रोटेस्ट करने के लिए, तो आप उनका सपोर्ट क्यों नहीं कर रहे? आप उनको एंटी नेशनलिस्ट बोल रहे हो, तो आपको ये कहाँ तक शोभा दे रहा है? तो मैं ये सरकार से बोलना चाहूँगी कि आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लो और ऐसे अनपढ़ गवारों को इस देश की कुर्सियों पे मत बिठाओ। हमारा फ्यूचर के साथ आप खिलवाड़ मत करो, उतना आपके लिए अच्छा रहेगा। बेशरम झालेला आहेत आणि एवढं निर्धावलेलं आहे की यांना लोकांच्या हिताशी या पोरांच्या मागणीशी काही घेणं देणं नाहीये। जी मुलं मागल्या जवळपास 1 महिन्यापासून हे आंदोलन करतायत,
सोनम वांगचुकजी जवळपास मागच्या 22 दिवसापासून आंदोलन करतायत आणि साधं केंद्र सरकारचा प्रतिनिधी त्यांची विचारणा करायला येत नाहीत, त्यांच्याशी बोलणी करायला येत नाहीत. याचा अर्थ हम करे सो कायदा, नरेंद्र मोदी म्हणजेच सरकार, अमित शहा म्हणजेच सरकार, धर्मेंद्र प्रधान म्हणजेच सरकार, अशी जी हुकुमशाही आहे, या हुकुमशाहीच्या विरोधात या तरुणांचा आणि या तरुणांसोबत आमच्या सगळ्या वयस्क माणसांचा या आंदोलनाला समर्थन आहे. आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. आमची तर आता अशी मागणी आहे की केवळ धर्मेंद्र प्रधान नव्हे तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या भारताची जनता आता स्वस्थ बसणार नाही. कारण आता डोक्यावरनं पाणी जायला लागलेलं आहे. लोकांचा जेव्हा संयम सुटतो तर त्यावेळेस मग अशा प्रतिक्रिया या जाणवतात. याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि त्या केंद्र सरकारच्या पाठीशी असलेली बीजेपी आणि त्या बीजेपीला रन करणारा RSS यांचं षडयंत्र आहे. आणि म्हणून हे षडयंत्र आणून काढणं ही काळाची गरज आहे. मागच्या 27 जूनला मी ऑलरेडी जंतर मंतरवरनं अभिजित दिपकेंच्या आंदोलनांना समर्थन दिलेलं आहे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून. 28 तारखेला जेव्हा वांगचुकजी उपोषणाला बसले तर त्यावेळेस त्यांच्यासोबत मी पण बसलो होतो. आमच्या संघटनेचं आम्ही समर्थन दिलं. आजही आमचं समर्थन आहे आणि उद्याही पुन्हा जवळपास 10 लोक आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आमच्या संघटनेच्या वतीने दिल्लीला जातो आहोत. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान माफी मागत नाहीत आणि राजीनामा देत नाहीत आणि पंतप्रधान जोपर्यंत आपली चूक मान्य करत नाहीत आणि त्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत ही जनता स्वस्थ बसणार नाही. देखो आज देखो ऐसा है, आज क्या कहना है, आज 25 दिन से 30 दिन से ये आंदोलन चालू है. ये आप देख रहे हो और हालात ये है. थोड़ा बोलो, मेरा आवाज बैठ रहा है. बोलो बोलो. आज यहाँ पर लोग जमा हुए हैं. जो हमारी निकम्मी सरकार है जो एक फैसला भी नहीं ले सकती, एजुकेशन मिनिस्टर का रेजिग्नेशन नहीं ले सकती, वो देश के लिए क्या डिसीजन लेगा. आज यहाँ पर जो स्टूडेंट यूथ जमा हुए हैं वो अपना न्याय मांग रहे, हक मांग रहे. जो स्वतंत्र भारत है, हम आज स्वतंत्र भारत फील नहीं कर पा रहे. आज मैं, हमारे बड़े भाई सब अपना काम धंधा छोड़ के, एजुकेशन बच्चे जो अपनी पढ़ाई छोड़कर आए हुए हैं उनको न्याय कब मिलेगा. इनका एजुकेशन मिनिस्टर का इस्तीफा जरूरी है और जब तक ये इस्तीफा नहीं देंगे हम यहाँ से नहीं हटेंगे. देखो छोटे भाई, जो भरा नहीं है भावों से बहती, जिसमें रसदार नहीं और इंसान नहीं वो नालायक है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं. हिंदुस्तान कैसे बनता है? हिंदुस्तान आपसे मेरे से बनता है, विश्वजीत से बनता है, पुलिस वाली हमारी ताई है, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमिताभ, सारे लोगों से देश बनता है. देश ये बैरिकेड से नहीं बनता, ये दीवारों से नहीं बनता. देश बनता है हम सब से. आज 21 बच्चों की मौत हुई है. 21 बच्चे मेरे भाई, 21 बच्चों की मौत हुई है. और मैं कहूंगा ये मौत नहीं है, दिस इज इंस्टीट्यूशनल मर्डर. ये मौत इन्होंने इंस्टीट्यूशन ने दी है, इन नालायकों ने दी है. ये अनपढ़ मंत्री जो कि शिक्षा मंत्री है, अनपढ़ मंत्री को आप सैक नहीं कर रहे हो. यानी यहाँ किसी की डिग्री मालूम नहीं है, कौन कितना पढ़ा है. एक एंटायर पॉलिटिकल साइंस जो कि दिल्ली यूनिवर्सिटी में है ही नहीं, वहां से हमारे साहब MA है. ये बादशाह, ये गुरुजी, क्या नाम है इनका, धर्मेंद्र प्रधान, ही इज द एजुकेशन मिनिस्टर ऑफ इंडिया. शर्म आनी चाहिए. पाकिस्तान हमसे इन चीजों में, वो नालायक पाकिस्तान हमसे इन चीजों में आगे है कि वहां का जो शिक्षा मंत्री है, मैं नाम इस वक्त भूल रहा हूँ, दे आर एजुकेटेड. ऐसे आदमी को मैंने पहले भी कहा है, कपड़ा मंत्रालय दे दो, श्रम मंत्रालय दे दो. इनको शिक्षा मंत्रालय दे दो तो शर्म से डूब मरो. और अब भी थोड़ी शर्म बची है. और 22 दिन 23 दिन से बैठा हुआ है. एक दिन बगैर खाना खा के देखो दोस्तों, एक दिन बगैर खाना खा के रह के दिखाओ तो चूल्हे हिल जाती है. 22 दिन से वो क्रांतिकारी बैठा है. तो भगत सिंह थे, सुखदेव थे,
राजगुरु थे, अशफाकुल्ला खान थे उस समय आजादी के दौर में, ये आज के भगत सिंह है। और इनका साथ देना, भगत सिंह की भी जो गैंग थी, गैंग मैं एक अलग अर्थों में कह रहा हूँ, अंग्रेजों से लड़ने के लिए हजारों लोग थे उनके साथ में। तो ये समझ लो छोटे भाई, ये सोनम वांगचुक वहां बैठा है, देश का क्रांतिकारी, और उसके भाई हम सब उससे जुड़े हुए हैं। और जब तक तुम सैक नहीं करते, स्टेप डाउन नहीं करते इस जो लायक नहीं है शिक्षा मंत्री, तब तक ये आंदोलन सुरू रहेगा। बंदी शिक्षणावर सरकार जे झालेलं आहे ते बंदी घालत आहे त्याच्यावर, आणि जी 1 महिन्यापासून ही जी लढाई चालू आहे शिक्षण आपल्या नीट पेपर लीकवर आणि टीईटी महाराष्ट्रामध्ये टीईटी पेपरचा जो लीक झाला त्या याच्यावर विद्यार्थी जंतर मंतरवर तिथे 1 महिन्यापासून तिथे बसलेले आहेत। माझं इतकंच मत आहे की सगळ्या स्टुडंट्सला इन्साफ मिळाला पाहिजे ज्यांनी सुसाईड केलं आहे, आणि नीटची री एक्झाम होऊन सुद्धा काही फायदा झालेला नाही आहे। OMR शीटचा पण घोटाळा झालेला आहे, तर आम्हाला धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा पाहिजे, बस एवढंच। ते देतच नाही ना, कारण ते मुलांच्या एज्युकेशन सोबत म्हणजे खेळ खेळतात, म्हणजे आपल्या जे मुलं आहेत त्यांना शिकू देऊ इच्छित नाही आहेत ते, कारण हा जो प्रॉब्लेम आहे हा माझ्या मुलाने सुद्धा फेस केलेला आहे। त्यांनी एक्झाम दिली होती, त्याला इंटरनॅशनल स्कॉलरशिप मिळाली होती, तरी पण त्यांनी दिली नाही, आणि बँकवाल्यांनी आम्ही 45,000 रुपये लावून लोन काढलं, तरी लोन एक्सपायर झालं तरी दिलं नाही आणि त्याला जाऊ नाही दिलं। इवन UKच्या सरकारने त्याला दोन्ही एक्झाम दिल्या, मार्कलिस्ट दिली, तर ह्या सरकारने आम्हाला काही हेल्प नाही केली, म्हणजे आम्ही वर जाऊन खाली पडल्यासारखं झालं होतं। एवढं बरं की आम्हाला रिलेटिव्सनी हेल्प केली, तर माझा मुलगा आज UK मध्ये शिकत आहे, PhD करत आहे। तर अशाच ह्या मुलांना आपल्या शिकू न देता त्यांच्या भविष्याशी खेळत आहे, त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करू इच्छित आहे। अभिजित तितकेवर निशाई जिंकली होती, तर मला तेच बोलायचं आहे, ती अपमान नाही, तो त्याचा सन्मान आहे। तो CGPचा प्रोटेस्ट करत आहे, स्टुडंटसाठी उभा आहे, तो आपल्यासाठी प्रोटेस्ट करत आहे। थँक्यू। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन झोडाप यांची रिपोर्ट, नागपूर।